नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे. बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्री. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी उठवला संसदेत आवाज. आणि ठाणे शहरात विविध मंदिरात दत्तजयंती उत्साहात साजरी. शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपिडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिलेत. शासनानं ई बाईक धोरण नुकतंच जाहीर केलंय. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केलाय. तथापि चालकांना नियमावली आणि प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खाजगी अथवा साध्या बाईकद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. हे अत्यंत धोकादायक आहे. नुकतीच एका प्रवाशाचा अशा अवैध बाईक टॅक्सीवरून जाताना मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करतायत अशा अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्याकडे येत होत्या. या तक्रारीची दखल घेत अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश सरनाईक यांनी दिलेत. देशातील इतर राज्यात ज्या पद्धतीनं या कंपन्या शासकीय नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर व्यवसाय करतात तसं महाराष्ट्रात चालणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचं शोषण करता नियम आणि सुरक्षिततेचे निकष पाळून आपला व्यवसाय वृद्धिंगत करणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील. परंतु अज्ञानी चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीररित्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम राबवली जाईल. जितक्या बाईक कशाप्रकारे बेकायदेशीर वाहतूक करतात तितके गुन्हे संबंधित चालकावर न दाखल करता ती बाईक ज्या ॲप आधारित कंपनीची आहे त्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. त्यांच्या निर्देशानुसार 2 डिसेंबर रोजी रॅपिडो या ॲप आधारित कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागानं मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रॅपिडो कंपनीच्या वतीनं मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 66(1) आणि 192 अन्वये बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये रॅपिडो म्हणजेच रोपन ट्रान्सपोर्ट कंपनी राईड शेअरिंगच्या नावाखाली प्रवाशांची वाहतूक करत असल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे कंपनीनं प्रवासासाठी वापरलेली वाहनं ही खाजगी मालकीची होती. मोटार वाहन कायद्यानुसार खाजगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. असं असतानाही कंपनीनं नफा मिळवण्याच्या उद्देशानं या नियमांचं उल्लंघन केलंय. रॅपिडो या ॲप आधारित कंपनीनं मोटार वाहन अधिनियमानुसार व्यावसायिकरित्या प्रवासी वाहतुकीसाठी उपयोग केला. या संदर्भात मोटार वाहन निरीक्षक रवींद्रनाथ देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती, ज्यानंतर कंपनीविरोधात अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होतोय. 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे. रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरमध्ये आवाज उठवला. मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते. याचा ताण रेल्वे सेवेवर येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सुलभता आणि प्रवास सुलभता हे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आलं. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडनं त्यांच्या 60% भागाचं काम पूर्ण केलंय. 3 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत या स्थानकाच्या रेल्वे भागाचा खर्च आणि काम रेल्वे मंत्रालय करेल हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुंबई विभागातील अधिकारी अद्याप मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. सूचनांअभावी ते काम सुरू करू शकत नाही अशी सबब सांगतायत. या विलंबाचा परिणाम असा झालाय की मूळ अंदाजे 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा जास्त झालाय.
रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना जारी कराव्यात, जेणेकरून रेल्वेला त्यांचं काम सुरू करता येईल. वाढलेला खर्च लक्षात घेता आवश्यक निधी त्वरित मुंबई विभागाला उपलब्ध करून द्यावा आणि हा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावा, जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही आणि त्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ठाणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती उत्सव विविध मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील दत्त मंदिर फुलांनी सजवले होते. दत्त जन्म उत्सवानिमित्त भजन, कीर्तन, सत्यनारायण महापूजा, होम हवन, पूजा तसंच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत होते. शहरातील ठाणे शहर, कोपरी, नौपाडा, कोळशेत, वर्तकनगर इत्यादी परिसर आणि ठाण्यातील विविध भागातील दत्त मंदिरांमध्ये दत्त जन्म उत्सवानिमित्त दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी सकाळपासूनच रांगा लावून सद्गुरू दत्तमाऊलींचं मनोभावे दर्शन घेतलं. तर ठाण्यातील प्राचीन अशा 1912 साली स्थापन झालेल्या विठ्ठल सायंनाथ दत्त मंदिरात 113 वर्षांची परंपरा आजही अविरतपणे चालू आहे. दत्त जन्म उत्सवानिमित्त ते जपल्याची पाहायला मिळतंय. एकंदर दत्त जन्म उत्सवानिमित्त शहरातील सर्व दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी उसळली आहे. यावेळेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषानं संपूर्ण ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हावून गेलं होतं. तसंच काही दत्त मंदिरात महाभंडाऱ्याचंही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलंय. टीबीसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढा देताना केवळ औषधोपचार नाही, तर जनजागृती, प्रशासनिक समन्वय, तंत्रज्ञानाचा वापर आणि जनसहभाग हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. तसंच या लढ्यात निष्ठेनं सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गास पगारवाढ आणि सन्मान दिल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. टीबीमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वजण एकत्र येऊन त्यावर काम करू, असं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांना दिलं. टीबीमुक्त भारत करण्यासाठी देशपातळीवर 100 दिवसांचं अभियान राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन इथे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या टीबीमुक्त भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात 100% टीबी हद्दपार करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण तसंच महाराष्ट्रातील सर्व खासदार, आरोग्य सचिव, अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आरोग्य मंत्रालयाकडून टीबी मुक्तीचा संपूर्ण आराखडा, त्यातील प्रगती, अडचणी आणि दिशा यावर सादरीकरण करण्यात आलं. टीबीची लक्षणं, उपचार प्रक्रिया, रुग्णांचा मागोवा, औषधांचं वहन आणि ग्रामीण भागात पोहोचणाऱ्या सेवांचा विस्तार या सर्वांची माहिती यावेळेला देण्यात आली. ग्रामीण आणि दुर्गम भागात त्वरित तपासणीसाठी पोर्टेबल एक्स-रे मशीन उपलब्ध करून द्यावं. तपासणी आणि उपचार प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यासाठी मोबाईल ॲप आधारित चाचणी व्यवस्था मजबूत करावी. रुग्णनिहाय तपशील, उपचार कालावधी, औषधांचं वितरण यावर सतत नजर ठेवण्यासाठी डिजिटल साधनांची सोय करावी. टीबी मुक्तीसाठी निष्ठेनं सेवा देणाऱ्या NUHM या कर्मचारी वर्गाचा पगार अत्यंत कमी आहे. काही ठिकाणी तर कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी काम करतायत. कर्मचाऱ्यांचा पगार वाढवावा, त्यांच्या सेवेला स्थिरता देऊन त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामावून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना द्यावेत. पगारवाढ आणि सन्मान वाढवल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत लावून धरला. मतदारसंघात टीबी निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यास महाराष्ट्र 100% टीबी मुक्त होणं शक्य आहे, असं खासदार नरेश म्हस्के यावेळेला म्हणाले. कल्याणहून ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला. या कॉरिडॉरला आपला विरोध नाही, पण या कॉरिडॉरसाठी भोलानगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील 786 झोपड्या बाधित होणार आहेत. पण या भागातून रेल्वेचे 3 मार्ग जाणार असल्यानं उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे येथेच सर्वत्र झोपडीधारकांचे एकत्रित पुनर्वसित करावे, त्यासाठी करारपत्र आधी करावे, तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामं करून देऊ, अन्यथा कोणत्याही प्रकारचं सहाय्य करणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिलाय.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 मधील ऐरोली कळवा कॉरिडॉर या कामामध्ये बाधित भोलानगर आणि शिवाजीनगर येथील प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत पालिका आयुक्तांनी डॉक्टर आव्हाड यांना पत्र पाठवलंय. या पत्रात सर्वेक्षण करण्याबाबत माहिती दिली असली तरी पुनर्वसन कुठे आणि कसं करणार याबाबत स्पष्टता नसल्यानं हजारो कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झालाय. आव्हाड म्हणाले की या एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरचे काम आम्ही सन 2017 पासून अडवून ठेवलं होतं. हे काम अडवण्यामागे येथील 3,500 झोपडीधारकांचं पुनर्वसन हे मुख्य कारण आहे. कारण या ठिकाणी वास्तव्यास असणारे बहुतांश लोक हे हातावर कमावणार आहेत. या झोपड्यांमधील महिला धुणीभांडी करून उदरनिर्वाह करतायत. त्यामुळे जर त्यांचं पुनर्वसन इतरत्र कुठेही झालं तरी मंडळी जगू शकणार नाहीत. या लोकांना कुठल्या प्रकारे उद्ध्वस्त होऊ देणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासनही दिलं होतं. पण हे पुनर्वसन इतरत्र करण्यास आमचा विरोध आहे. आता ठाणे महानगरपालिकेकडून जरी पत्र आलं, जोपर्यंत लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आपण या भागात सर्वेक्षणही होऊ देणार नाही असं आव्हाड यावेळेला म्हणाले. या ठाण्याला न येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज 2017 सालापासून सुरू होतं. पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही अडवून ठेवू. कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत, त्या पाडण्यात येणार आहेत, त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत नाही. कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुणी भांडी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो, जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो. त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो. आता त्या घरसंसाराला कुठेतरी वडाळ्याला शिफ्ट केलं, कुठेतरी वाघबीळला शिफ्ट केलं, हे कामं मिळत नाहीत. त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत हे इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहतात. आता ठाणे महानगरपालिकेने काल रोजी मला पत्र पाठवले की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या 3,500 लोकांचं तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे. स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही. पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन. कारण का ते माझे शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांशी. त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून की जे कोणी करणार असेल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं. घोडबंदर रोडवरील अपघात आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याबाबत महानगरपालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. हेल्मेट नसल्यानं मृत्यू झाला असं कारण पुढे केलं जात असलं तरी अपघात खड्ड्यांमुळेच झालेत. त्यामुळे ठाणे महापालिकेनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमध्ये आणि मृत्यूंमध्ये रस्ते खराब असणं, खड्डे आणि वाहतूक कोंडी यासारखी कारणं आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं पालिकेनं उच्च न्यायालयात सांगितलंय. या प्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MMRDA यांना नोटीस बजावली आहे. मनोज प्रधान म्हणाले की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. मात्र पालिका आणि पोलीस प्रशासन हेल्मेट नसल्याचं कारण पुढे करतायत. त्यातही 22 मृत्यू झालेले असताना 18 मृत्यूच झाल्याचं सांगून उच्च न्यायालयाची फसवणूक करतायत. मुळात मेट्रो आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामामुळे आणि अवजड वाहनांच्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच खड्डे प्रचंड असल्यानं दुचाकीस्वार पडतायत. विशेष म्हणजे घोडबंदर रोड हा ठाणे महानगरपालिका, PWD आणि MMRDA या 3 विभागांच्या अखत्यारीत येत असून रस्त्याच्या कामात या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे गैरसोय आणि अपघात होत आहेत. या अपघातांना प्रशासनच जबाबदार असल्यानं मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाचं अर्थसहाय्य द्यावं असं प्रधान म्हणाले. दरम्यान या संदर्भात आपण आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट घेणार असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. असं आहे की थोडीशी माझ्या मते फसवी माहिती नेहमीप्रमाणे महानगरपालिका कोर्टात देते. त्यांचं म्हणणं आहे की 18 मृत्यू झाले, पण ते 18 मृत्यू हे फक्त ऑक्टोबरपर्यंत झालेले. आजचा जर तुम्ही आकडा बघितला तर तो 22 आहे. साहेब, आज परिस्थिती अशी आहे घोडबंदर रोडवर की जर मी एक कार्यक्रम घोडबंदर रोडवर संध्याकाळी घेतला तर माझे 4 कार्यक्रम ठाणे शहराचे बुडतात. म्हणजे मला 1.5 तास जायला लागतो, 1.5 तास यायला लागतो आणि आमचे सगळे कार्यक्रम बुडतात.
मला तर आठवड्यात 10 दिवसातनं एकदा घोडबंदर रोडवर जायला लागतं. पण तुम्ही विचार करा की या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या लोकांची अवस्था काय, ज्यांना रोज मुंबईला कामाला जायला लागते. या घोडबंदर रोडवर साहेब सर्वात मोठी चूक जर कोणी केली असेल आणि ते कोणाच्या डोक्याने झाली आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की जगात कुठे नाही अशा पद्धतीनं सर्व्हिस रोड अमलगमेंट केलाय हायवेवर. आता मला सांगा, तिथे शाळा आहेत, तिथे टेम्पल्स आहेत, मंदिरं आहेत, हाऊसिंग सोसायटी आहेत. डायरेक्ट हाऊसिंग सोसायटीमधनं बाहेर आलं की हायवेवर. आज जे 22 मृत्युमुखी झालेत त्यांच्या घरातल्यांचा तुम्ही विचार करा. आणि जर तुम्ही बघितलं की FIR मध्ये काय लिहितं, तर FIR मध्ये ते असं लिहितात की हेल्मेट घातलं नव्हतं. पण साहेब हे कारण नाही, कारण तिथले प्रॉटहोल्स आहेत, तिथले खड्डे हे कारण आहे. ह्याच्या पुढे जेव्हाही असं काही झालं तर कारण हे पॉटहोल्स त्या रस्त्यावरचं हे आलं पाहिजे असं पोलिसांना मी ठामपणे सांगतो. जी शासनाकडनं खोटी माहिती कोर्टात दिली जाते आणि जो त्रास ट्रॅफिकचा, पोल्युशनचा, खड्ड्यांचा होतोय, आता जरी कोर्टाने त्यांच्या खडेबोल सुनावले तर आता तरी ते जागे होतील. आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही प्रयत्न केला घोडबंदर रोडवर ट्रॅफिक थोडासा डिकंजेस्ट करायचा, त्याच्यावर आता आम्ही भर देणार आहोत. DCP ट्रॅफिक स्वतः सांगतात की मनुष्यबळ कमी आहे, तर त्याच्यावर कमिशनर साहेबांनी काहीतरी करावं असं ठाम आपल्या वतीने मी सगळ्यांना सांगतो. ठाणे शहरातील पायाभूत सुविधा उन्नतीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारी विविध विकास कामं ओळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे अधिकारी, माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की सर्वांचा सहभाग आणि सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आम्ही वर्षभर जनतेसाठी उपलब्ध आहोत. आनंदनगर इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं साकारलेले 2 अत्याधुनिक जलतरण तलाव नागरिकांच्या आरोग्य आणि क्रीडा सुविधांना नवी दिशा देणार आहेत. आधुनिक तांत्रिक सोयींनी सुसज्ज हे तलाव ठाण्यातील क्रीडा अधोसंरचनेत महत्त्वाची भर घालणार आहेत. स्थानिक क्रीडाप्रेमींच्या मागणीनंतर विकसित करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फमध्ये रबरी सोलिंग, फ्लड लाईट्स, चेंजिंग रूम्स, नेट्स आणि प्रशिक्षित कोचची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजिवडा येथील स्मशानभूमीचं संपूर्ण सुशोभीकरण करून CNG, LPG गॅसदाहिनी आणि धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रदूषणात सुमारे 80% घट होणार आहे. परिसरात मंदिर, प्रार्थना हॉल, सोलार लाईट्स, पार्किंग, स्वच्छतागृह इत्यादी सर्व सुविधा उभारण्यात आल्यात. शिवाय वर्तकनगर येथील वारकरी भवनाचं भूमिपूजन, सामाजिक सभागृह आणि लोढा पॅराडाईज उद्यानाचं लोकार्पणही यावेळेला करण्यात आलं. ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीतून ह्या वर्तकनगर परिसरातीलच त्याचबरोबर वसंत विहार, लोकपुरम, म्हाडा वसाहत आणि घोडबंदर परिसरातील वाघवेळ गाव, आनंदनगर, हैदरपाडा, नागला बंदर ह्या परिसरामध्ये अनेक विकास प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. त्याचं काही भूमिपूजन झालेलं आहे, काही प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे. अनेक तरण तलावाचं आज आम्ही लोकार्पण करतोय, फुटबॉल टर्फचं लोकार्पण करतोय. आता ह्या वर्तकनगर मध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा फार दिघे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वारकरी भवन आधी उभारलं होतं, त्या वारकरी भवनाची परत पुनर्निर्मिती आम्ही करतोय. करोडो रुपयासाठी निधी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आमचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची असल्या कारणानं, परिवहन मंत्री म्हणून माझी असल्या कारणानं आणि आमच्या राज्य शासनाची असल्या कारणानं त्यांना ज्या ज्या सुविधा ह्या परिसरामध्ये पाहिजे त्या सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे आणि तशा प्रकारची आम्ही तरतूद करून आज याचं भूमिपूजन केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील हे वारकरी भवन गेल्या अनेक वर्षापासून सुपरिचित आहे सगळ्यांना, म्हणजे लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर व आसपासच्या परिसरातील जनतेला आणि प्रामुख्याने आमच्या वारकरी संप्रदायाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वर्तकनगर मध्ये एक समाज मंदिर जुनं जे होतं ते समाज मंदिर मोडकळीस आलं होतं, ते तोडून
आज एक दुसरं समाज मंदिर मी माझ्या निधीतून बनवलेलं आहे, त्याचंही लोकार्पण करतोय आणि विविध प्रकल्प आहे, उद्यानं आहेत. म्हणजे ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा ह्या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय.